आपल्या बरोबर आहेत श्री नाथसाहेब प्रसन्न 6300 अर्थात सरकार अर्थात साम्राज्य. मित्रांनो, या मैदानामध्ये आपण बकासूर बघतोय आणि त्याच्याचबरोबर श्री नाथसाहेब प्रसन्न यांचा आपण बघतोय साम्राज्य बैल. मित्रांनो, आपण जरा थोडी मुलाखत घेऊया साम्राज्याची. दादा नमस्कार. मुळशीकर श्री नाथसाहेब प्रसन्न अर्थात मस्कोबा आपला आणि त्यांच्याच नावाने ही गाडी पळते. मोहिलशेठ धुमाळ आणि त्यांचा मित्रपरिवार. आपल्या साम्राज्याने आज मैदानात काय काय कामगिरी केली त्याबद्दल सांगा. नक्कीच साम्राज्यानं आता मागील 2-3 मैदानामध्ये थोडा फ्लॉप ठरला होता. दुसऱ्या बैलामध्ये पळाला होता. नंतर आता बनकोडेवाडीमध्ये बकासूरच्या गाळ्यात पळाला. तेव्हा तिथं 6 नंबर केला पब्लिकनं पळून. तेव्हापासून आम्हाला त्याच्यावर आता खात्री आहे की बकासूरच्या दावणीतला हिराय म्हणल्यावर 100% चमकणार आहे. आपण प्रत्येका बाबतीत बघतोय बकासूर मैदानात आला ना तर खूप गर्दी होत असते. पण श्री नाथसाहेब प्रसन्न मुळशीकरांच्या दावणीला जेव्हा ही लक्ष्मी आली तेव्हा एक मनामध्ये आशा असते प्रत्येकाला की आपल्या ज्या नामांकित बैलाबरोबर पण आता ह्याचं नाव जोडलं जाणार आहे. एक मुळशीकर म्हणून तुम्हाला काय वाटतं आपल्या साम्राज्याबद्दल? नक्कीच बकासूरच्या पावलावर पाऊल टाकून बकासूरचा वारसा 100% चालवणारच आहे साम्राज्य. आणि त्याच्यात गुण आहेत. आता आज गटाला जरी मार खाल्ला असला पळून तरी पण सर्वांचं मन जिंकलं आहे त्यानं. नामांकित बैलांच्या मुलाखती भरपूर आपण बघतो. पण जेव्हा आपण भरपूर बघतो की खूप गोरगरीब आपली बैलं दावणीला जी असतात ती ते शर्यतीसाठी आणतात. तुम्ही काय बघता? कारण का आता आपलं साम्राज्य पण त्या स्टेजमध्ये चाललंय. बरोबर. काय बोलताय त्याबद्दल? हिरा चमकल्याशिवाय त्याला मार्केट येत नाही. बरोबर. असं आमचं साम्राज्याचं आहे. यस. आणि आज बकासूरच्या गाड्यात पळाला तो आता तिथून पुढं 100% गुलालात राहणार कंटिन्यू. यस यस. आपण बकासूर बघतोय. बकासूरने खूप बैलं उजेडात आणले. बरोबर. एक जबाबदारीचा प्रश्न आहे. ह्याच्यामध्ये आपला आता बैल पण काम करतोय, पळतोय. काय वाटतं की वायदीसारखे विषय आपल्या साम्राज्याबरोबर पण होऊ शकतात काय? 100% होणार. पण एवढे खात्री आहे की आता सध्याला फोन वगैरे येतात पैऱ्यासाठी. बरोबर. पण 100% आता इथून पुढं साम्राज्य पण चांगली कामगिरी करणारच. ओके. बकासूर म्हटलं तर नाथसाहेब प्रसन्न मुळशीकरांचा बकासूर. पण त्या मुळशीकरांच्या विश्वासाला तडा न जाऊन देता आज प्रत्येक मैदानात त्यांनी काबीज केली आहेत. आणि त्याचबरोबर हे मोहिलशेठ धुमाळ बघतोय एक मित्र म्हणून. मोहिल आणि साळुंखे परिवारांचा काय तुमच्या मित्रांना एक हे असतो, दिलदार माणूस एवढं सांगू शकतो, विश्वास असतो. येस. तर दादा धन्यवाद. आणि तुमची मला ओळख सांगा. मी आनंद बसले बकासूर सोबत असतो. बरोबर. आता मोहिल जेव्हा तो मुलाखत घेत असतो त्यांचा एक विषय असतो की मित्रांबरोबर सगळ्यांच्या म्हणजे माझ्यापेक्षा मित्रांच्या मुलाखती घ्या. या कारण का ह्यांची मेहनत आहे, तुमची मेहनत. बरोबर आहे. नाही मोहिलशेठ प्रत्येक वेळा सांगत असतात पोरांची मुलाखत घ्या. येस. पोरांची मुलाखत घ्या. मुलं पण मुलाखत देत. येस येस येस. नक्की. तर आपण धन्यवाद दादा. आपण आता जाऊया आता बकासूरकडे. आणि आपलं साम्राज्य पण अजून भरपूर वर्षात म्हणजे येणाऱ्या काळात चांगलीच कामगिरी करेल. आणि या महादेवाच्या नंदीचा आशीर्वाद तुमच्यावरती असू दे. धन्यवाद.